इथं आहे सवय मी तिकडे वाट बघतोय तुमची. गरम गरम भाकरी घेऊन चला. मी खरपूस भाजली भाकरी इंगळावर आवडेल तुम्हाला. घ्या न्याहारी करून. नाही नको, भूक नाही आम्हाला. आता आज काय मंचीच एकादच धरली का? चला. अगं नाही, सवड नाही तेवढी. कुठल्याही क्षणी सांगावा येईल आम्हाला. तू एक काम कर, भाकरी बांधूनच दे. धावत्या घोड्यावर बसून खातो आम्ही. धावत्या घोड्यावर? अहो तुम्ही आबासाहेबांनी सामोरं जाणार आहे का कुठल्या मोहिमेवर जाताय? ठरव अगं, मोहीमच समज. निदान आमच्यासाठी तरी. तुम्ही काय हसताय? तुम्हाला ती पटतंय व्हय? नाही पटत. पण आता हसावं नाही तर काय करावं? धारात त्या तू मस्त गरम गरम भाकरी कालवण केलंय, पण त्यांचा तहान लाडू भूक लाडू आलाय. आता तुझ्या भाकरीकडे कोण बघणार ग? आबासाहेब येणार, भेटणार, मग हीच त्यांची न्याहारी आणि हेच त्यांचं जेवण. कळलं धाराव? तुम्ही दोघं बी सारख्याला वारका हायसा. धाराव आता आबासाहेबांना येऊ दे. आम्हाला डोळे भरवून त्यांना बघू दे. मग न्याहारी जेवण काय देशील ते खाऊ आम्ही. आता आम्हाला दुसरं काही सुचत नाही आबासाहेबांशी. अच्छा, तो ये तेरा है? हाँ जी। तेरे गुरु ने तुझे दिया है? भाई जी। किसको देना है? कुणाला ना है। तो भागा क्यों था? डर गया। पांढरा सरदार, जी हुजूर। गौर से देखो, इसको एक बार फिर से सोच समझ कर पढ़ो और बताओ कि यह है क्या? जी जी हुजूर। ये ओम नमो आदेश गुरु का जागो गोरख मच्छिंदर आया। कौन सा भूमि तल के बिना, कौनो मछली जल के सिवा, प्राण की खोज, परनाल पर्वत देखे ज्योतिबा, मन का पट तन की चौकट, अंधेरी गुफा दौड़ा घोड़ा, हल्का बोझ दुनिया छोड़ी बा, अलख निरंजन तू सुन साधू का. हे जागो मच्छिंदर गोरख ऐकलो त्याची एक गोष्ट आहे, पण हे गोरख मच्छिंदर जागो काय? जागो गोरख मच्छिंदरायाची एक कथा आहे. एकदा गोरख ध्यानात तल्लीन झाले होते, पण काही केल्याने समाधी लागेल. मग गुरु मच्छिंद्रनाथांनी त्यांना उपदेश केला. ध्यानातून समाधी कशी साधायची हा गुप्त आदेश आहे. कसं काय? कळलं नाही, पण शरीराची चौकट सोडून मनाचे पर फाडून संन्यास स्वीकारून अंतर्ज्योतीचे दर्शन घ्यायचे. पांढरे सरदार ये क्या बोल रहा है? हमारी कुछ भी समझ में नहीं आ रहा है. हुजूर, मुझे तो ये सब कहानी झूठी लगती है. शिवाजी और संभाजी ने जरूर इस खत में कुछ तो लिखा है एक दूसरे के लिए. मुझे तो लगता है शायद शिवाजी ने संभा को मिलने के लिए बुलाया है. सही कह रहा मुल्ला, ये बाप बेटे दोनों बहुत ही शातिर, लेकिन फिक्र करने की कोई बात नहीं. श्रृंगारपुर में हमारे लोग नजर लगाकर बैठे हैं. हुजूर, मैं तो कहता हूँ जैसे ही संभा श्रृंगारपुर से बाहर निकलेगा वहीं पे हम उसे पकड़ लेंगे. नहीं मुल्ला, हुजूर, जो काम प्यार मोहब्बत से हो जाए उसमें जबरदस्ती करने की जरूरत नहीं. और वैसे भी संभा हमारी दोस्ती को कबूल कर चुका है. रहा संभा का सवाल, तो जंगल में शेर को हाथों से पकड़ना जितना मुश्किल है, संभा को पकड़ना भी उतना ही मुश्किल है. पर हुजूर, यदि संभा गाफिल है और कोई हमारे लिए फितूरी करेगा तो उसे हमें पकड़ने के लिए आसानी होगी. मुल्ला, तुम नहीं जानते संभा को. वो बहुत ही तेज और चालाक है. ना तो वो हमारे लिए बेफिक्र है और ना ही वो हमारे साथ में इस वक्त कोई गद्दारी कर रहा है. लेकिन हुजूर, इसके सिवाय हमारे पास और है भी क्या? हमारे पास ये है हमारे पास.
बघितला का उत्साह तुमच्या मालकांचा? आता तुम्हीच बघा. काय बघा, पाय ठरत नाही भुईवर आणि चित्त तरी थाऱ्यावर कुठं आहे? धारात्य म्हणाली न्याहारी करून जा, तर म्हणतायत कसे, आम्हाला बांधून दे न्याहारी, आम्ही धावत्या घोड्यावर न्याहारी करू. एवढी आस लागली हो आबासाहेबांना भेटायची. अहो रात्रभर झोप नाही, या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून या कुशीवर. अगदी उलघाल सुरू आहे त्यांच्या आबासाहेबांना भेटण्यासाठी. आम्ही एवढं बाप वेडं मूल आजपर्यंत पाहिलं नाही. आता हे आबासाहेब होणार आहेत असं जर कोणी सांगितलं तर विश्वास बसणार आहे का? नाहीच बसणार. अहो लहान मुलाचा उत्साह संचारलाय त्यांच्या. तुम्ही बघाच, आबासाहेबांना भेटले ना की आधी त्यांच्या कुशीत शिरतील. महाराज, शंभूराजे आले? नाही आले महाराज. जगदंब, शंभूराजे येणार. प्रल्हादपंत नक्की येणार, पण तोपर्यंत इतर कामं खोळंबायला नको. एक काम करा, आपल्या टहाळणी पथकाला पुढील रस्त्यावर पाठवा. जी महाराज. आणखीन एक, हंबीररावांना म्हणावं आपल्या हुलस्वारांना दोन्ही रस्त्यांवरून जाऊ द्या. जी. पंत, टेहळणीचं पथक अजिंक्य ताऱ्यापर्यंत आलंय असं ऐकलं, खरं काय? खरंय म्हणजे आता फौज सरळ रायगडावर येणार. बहुतेक. काय मोरोपंत, ही दिलेर खानाला दिलेली हुल सुद्धा असू शकते. फौजांचा निश्चित मार्ग हा शेवटच्या क्षणी ठरतो, माहित आहे ना तुम्हाला. आपण फक्त अंदाज करू शकतो. अहो तेच करतोय मी. आणि याचा एक अर्थ असाही निघतो की आता शृंगारपुरास मुक्काम नाही. ही शक्यता जास्त आहे, कारण पथक अजिंक्य ताऱ्यापर्यंत पुढे आलंय. चला सुटलो. अहो, माझ्या मनात भीती होती, म्हटलं जातात की काय. घ्यायचं कारण नाही पंत तुम्हाला. आता आपल्या तक्रारी दरबारी मंजूर झाल्यात. तक्रारींचे डोंगर उभे केलेत आपण. स्वतः महाराणी साहेबांच्या दस्तुराचा खलिता रवाना झालाय. जरी महाराजांमधल्या पित्याला वाटलं भेट द्यावी शृंगारपुरी जाऊन, तरी स्वराज्याच्या छत्रपतींना तसं करता येणार नाही. अहो अजून तुम्ही देवघरातच आहात? कधी निरोप येतील, स्वागताची तयारी करायला पाहिजे. थोरल्या बाई साहेब, इतक्यात निरोप येईल असं वाटत नाही आम्हाला. का? मध्ये शृंगारपूर लागतं, तिथे मुक्काम होईल, युवराजांची भेट होईल, अश्वदळाची उभारणी केली आहे त्याची पाहणी होईल, सगळा लेखाजोखा होईल आणि मग येतील. शृंगारपुरात मुक्काम होईल? होणारच ना. आपल्याला तर आता महाराजांचीच नाही तर युवराजांच्याही स्वागताची तयारी करायला पाहिजे. आणि सोबत सुनबाई येतील. इतकं सगळं झाल्यानंतर सुद्धा? धाकट्याबाई साहेब, शृंगारपुरातल्या भेटी होतील असं आम्हाला तरी वाटत नाही. थोरल्याबाई साहेब, राजकारणाचे वारे कधी बदलतील सांगता येत नाही. आपल्याकडून कमी जास्त पडायला नको ह्याची काळजी घ्यायला हवी. हो, आम्ही सुद्धा तेच म्हणतोय. मोहीम फत्ते करून येणार आहेत महाराज, मग स्वागताची तयारी ही जंगी व्हायला हवी का नाही? अहो आपल्या समोर कामाचं डोंगर उभं आहे. आणि धाकट्याबाई साहेब, तुम्ही काय करताय? जडावांची पूजा करत बसलाय? अहो जडावांचे स्वामी स्वतः येत आहेत आता. झालंच आमचं. कितीसा वेळ लागतोय? लागतो आम्ही आता कामाला.
तुम्ही पण ना. पण खरंच महाराज गडावर नसले की सगळ्यांच्याच कामात शैथिल्य जाणवतं आणि तेच झटकायला हवं. खरं आता फौज परतणार म्हणजे रीतीप्रमाणे आपल्याला गोडाचं जेवण करायला हवं. जिलबीचं जेवण करावं का? करा की, परंतु या सगळ्याची जबाबदारी तुम्ही अंगावर घ्या. शिवाय जेवणानंतर जखमनाम्याचा दरबार भरेल, त्याचीही तयारी करायला हवी. जी, तानाजी पंतांना सांगून ज्यांनी लढाईत वीरमरण पत्करलंय, कायम स्वरूपी अपंगत्व किंवा जखमा झेलल्यात, त्यांच्या नातेवाईकांना बोलावून घेऊ. जखमनाम्याच्या दरबारात महाराज स्वहस्ते त्यांची भरपाई करून देतील. सगळा रायगड सुशोभित करूया. जागोजागी जलपानाची व्यवस्था करूया. कसा? हो, रात्रीच्या वेळी रायगड झळाळून उठेल अशी रोषणाई करूया मशाली पेटवून. म्हणजे अगदी दूरवरून पाहिलं तरी झळाळता रायगड नजरेत भरला पाहिजे. त्या दिलेर खानाचे डोळेच दिपले पाहिजे. पुन्हा स्वराज्याच्या सीमेवर फौजा आणायच्या आधी त्यांना तेजस्वी झळाळता रायगडाची भीती वाटली पाहिजे. मुल्ला, जी हुजूर। ये देखो अपने फारूक को, कैसा लिबास लग रहा है? बड़ा जच रहा है उसे। सन्यासी साधु लग रहा ना एकदम। क्यों पांडे? क्यों मुल्ला, साधु सन्यासी ऐसे ही होते ना? बिल्कुल बिल्कुल बिल्कुल। और ये तस्वीर क्या कहते हैं आप लोग? तस्वीर रुद्राक्षाची माळ। रुद्राक्ष माला। क्या कहते हैं फारूक इसे? रुद्राक्ष माला हुजूर। हुजूर नहीं, हुजूर तो बिल्कुल ही नहीं। क्या कहते हैं उसे पांडे सरदार? मालिक। मालिक नव, मालक, धनिक। हाँ, मालक। और वो मुंह में ओम नमः शिवाय, राम राम, जय जय राम, बिल्कुल ऐसा है ना? जी धनी। और ये लो खलीता, ये खलीता संभाजी के हाथ में पहुंचना चाहिए। एक बार संभा इसको पढ़ ले, बस समझ लो हमारा काम हो गया। दोनों बाप बेटे जिंदगी भर एक दूसरे से नफरत करेंगे, ये हमारा वादा है। वाह खान साहब वाह, आपने तो बड़ी तेज और लंबी चाल चली है। मुल्ला, तुम देखना, ये खलीता उन दोनों के बीच कहर ढाएगा, कहर। बहुत जल्द ये दुनिया देख भी लेगी और समझ भी लेगी। हम दोनों बाप बेटों के बीच में जमीन और आसमान जैसी दूरियां पैदा कर देंगे। मुल्ला, हम यहां से उस जलजले को देख रहे हैं, महसूस कर रहे हैं। इंशाअल्लाह इंशाअल्लाह। फारूक, बहुत जल्द हम आलमगीर बादशाह के सामने तुम्हें सरफराज करेंगे, ये हमारा तुमसे वादा है। जाओ फारूक, और कामयाब होकर लौटो। जी हुजूर। और ये रहा शिवाजी का खलीता। स्वाहा। युवराजनी कुठे आहात तुम्ही? येसू आबासाहेब पन्हाळ्यावर पोहोचले। काय? आबासाहेब आले? हो, आता लवकरच शृंगारपुरातही येतील, तुम्हाला भेटतील, तुमचं कौतुक करतील, नावाजतील तुम्हाला। अगदी चातकासारखी वाट बघत होतात त्यांची। आज तो दिवस उगवला। बोलत काय उभ्या राहिलात? आबासाहेबांच्या स्वागताची तयारी करा। धाराऊला सांगा, राजकुमारबाईंना बोलावून घ्या, सडा रांगोळ्या काढा, तोरणं बांधा। हो, आम्ही तयारी करतो। आम्ही निघण्याची तयारी करतो। आता कुठल्याही क्षणी खलिता येईल, स्वागतासाठी सामोरे या म्हणून। येसू, आम्ही जाताना आमच्या सोबत अश्वदळ घेऊन जातो, 4000चं अश्वदळ। अश्वदळ पाहून आबासाहेब नक्की खुश होते।
आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देते आणि ती शाबासकीची थाप जेच आमच्या पाठीवरची ढाल. येईलच खलिता. तयारी करतो आम्ही, तुम्ही तयारी करा. खंबीरराव, शंभूराजे अजूनही आले नाहीत भेटायला. होय की कसा उशीर झाला म्हणायचा. फौजांना आता अधिक ताटकळत ठेवणं योग्य नव्हतं. आपण निघूया. फौजांना आदेश द्या. जी आज्ञा महाराज. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. नमः शिवाय बाबा. थांब, तुला दान धर्म करतो. ओम नमः शिवाय. मी आज घेण्यासाठी नाही तर देण्यासाठी आलो. देण्यासाठी काय र? थांब जरा. आगे खलिता. खलिता युवराजांचा असेल ना. थांब, मी बोलतो युवराज असते. ओम नमः शिवाय. तू घे, त्यांना दे, मला घाई आहे. आता का बया, एरवी तर खलिताला हात बी लावू देत नाही आणि आज माझ्या हातात देतोयस. थांब, बोलो तुम्ही युवराज असते. तू दे, मला घाई आहे. ओम नमः शिवाय. अरे ज्याची वस्तू त्याला द्यावी. थांब, मी बोलवतो युवराज असते. तू दे. घे. अरे या अल्लाह. काय बोलला? काही नाही. ओम नमः शिवाय. बुवा युवराज, युवराज. खंबीरराव, जी महाराज. फौजा आता रायगडाच्या दिशेनं रवाना करायला हव्यात. इतक्यात अजून युवराज कुठं आले ती? खलिता पाठवून खूप वेळ झालाय खंबीरराव. तेव्हा ना युवराजाने इथे असायला हवं होतं. आपण काही अडचणी आल्या असतील. तो हलकट दिलेर खान तिथं जवळच आहे. मान्य आहे आम्हाला, पण एखादा तरी निरोप, एखादा सांगावा यायला हरकत नव्हती, नाही का? आम्ही इथे आतुरतेनं युवराजांची वाट पाहतोय आणि ही गोष्ट युवराजांनाही चांगलीच ठाऊक आहे. महाराज, आपण अजून थोडी वाट पाहिली तर? कशासाठी प्रल्हाद पंत? एखादा तरी स्पष्ट निरोप आला असता ना तर आम्ही आणखीन वाट पाहिलीही असती. पण इथे सगळंच अनिश्चित. शिवाय आमच्या पुत्र भेटीसाठी आम्ही फौजेला वेठीस धरणं हे आम्हाला मान्य नाही. असं कसं म्हणता महाराज? युवराजांचं कौतुकाचं 4 शब्द फौजला बी ऐकायचंय. खंबीरराव, आपण मोहीम फत्ते करून आलो. पुन्हा एकदा स्वराज्याच्या सीमेवर येऊन उभे आहोत. पण इतके महिने आपल्या फौजेने जो विरह सहन केलाय, आता त्यांना देखील त्यांच्या मुलाबाळांना भेटायचंय, आई बाप बायकोला भेटायचंय. या सगळ्या गोष्टी आम्ही जाणतो आणि तसंही असं अचानकपणे थांबणं योग्य नाही. धोक्याच आहे. सगळा फटका होऊ शकतो. दिलेर खानाची फौज उद्या आपल्यावर चालून येऊ शकते. नाही, त्या दिलेर खानानं यावंच. या मोहिमेमुळं आपल्या फौजेचा हुरूप लय वाढलाय, मनोबल वाढलंय. एक एक मावळा म्हणजे मोठा दगड आहे, दगड. आणि कोणत्याही प्रसंगाला नेहमी खंबीर, ते हंबीर आहे. एकदा तर कळू देस त्याला. आम्हाला ठाऊक आहे, त्या दिलेर खानाशी 2 हात करण्यासाठी तुम्ही एका पायावर तयार आहात. तुमच्या आणि आपल्या फौजेच्या शौर्यावर आम्हाला बिलकुल शंका नाही. पण आता उगाच कोणाचाही जीव आम्हाला धोक्यात टाकायचा नाही. सगळ्यांची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे आता शंभूराजेंची अधिक वाट न बघता निघणं हेच योग्य ठरेल. आता आपण रायगडाकडे कूच करणार आहोत. महादेव! 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 युवराज, युवराज. आता काही सांगू नकोस. आम्ही निघालो आबासाहेबांना सामोरं जायला. आवाज जावा, पर गोसाव्याने दिलेला हा खलिता तरी बघा. गोसाव्याचा खलिता? जी. चिरंजीव युवराज शंभूराजे, आपण आमच्या भेटीस येऊ नये.
साहेब